अम्ब पर रावण से दंभ पर रघुकुल राज है। तेज तमंस पर कांध जिमी कंस पर क्यों मलिक्ष वंश पर से शिवराज है। अंधार जुलमी होता पसरला समत्या गावा खेड्यात रे सौराज्याचा सुरव्या उगवला। यस, धन्यवाद डीजे। आजचा दिवस आपण ऐकतोय एक अतिशय सुवर्ण महोत्सवी दिवस आपल्याला पाहायला मिळतंय। 16 फेब्रुवारी 1630 अर्थातच आपल्या राजांचा आपल्या महाराजांचा आज जन्मदिन। एकोणीस फेब्रुवारी 1630 आजचा दिवस आपण पाहतोय एक सुवर्णमय दिवस आणि संपूर्णतः आज भारत वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर एक ज्या दिवशी आज आपण पाहायला गेलं तर अगदी महाराजांचा जन्मदिन। मॅचला सुरुवात, सामन्याला सुरुवात। लेट्स प्लेचा इशारा। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन MH48 RTO बॉईज ही स्पर्धा आपण पाहतोय। ह्या स्पर्धेतील ग्रँड फिनाले अंतिम सामना हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात। एकीकडे रईस 11 विरार मोटर्स आहे तर दुसरीकडे करण 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो। सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते। दोन सलामीवर बॅटर, एकीकडे संदेश नितेश ही जोडी आहे, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे तर दुसरीकडे ह्या धाव्यांना रोखण्यासाठी अरमान आहे। अरविंद दादा पाटील साहेब यांच्याकडून लगातारचे 3 विकेट 500 रुपयाचं पारितोषिक असेल। लगातारचे 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक असेल। सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केले जाते। मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते आणि क्रिकेट ह्या खेळामध्ये कोणताही टार्गेट आणि कोणताही डिफेंड करणं देखील तितकंच अशक्य नसतं। सामन्याला सुरुवात पहिल्या चेंडूवर सिंगल धाव, अरमान पुन्हा एकदा आहे। निर्धाव चेंडू, प्रॉपर डिलिव्हरी, अचूक मारा। पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 1 धाव धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय। क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं ना की कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा दाखवावा लागतो। हा स्वाभाविक खेळ यावेळेला दर्शवावा लागेल। दोन्ही खेळाडू दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये बऱ्याच वेळा आलेत। हे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा आले, अनेक वेळा खडे चारले, अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळेला पाणी पाजले, परंतु ह्या वेळेला निमित्त आहे। निमित्त आपण पाहतो MH48 RTO बॉईजच्या माध्यमातून ही ग्रँड फिनाले आपल्याला पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी आतापर्यंत शानदाररित्या गोलंदाजी हाताळत असताना यावेळेला जयचीतची संधी आहे, परंतु यावेळेला क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी। एस डीजे यस, धन्यवाद डीजे। अरविंद पाटील साहेब यांच्याकडून लगातारच्या 3 चौकारांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे। एक चौकार येतो, आता लगातार 3 येणार का? 5 धावा धावफलकावर पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, ये थोडासा फंबल, जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी। चुकी चुकी आणि चुकी ही मैदानामध्ये यावेळेला घडते। क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला चुकी घडते त्या त्या वेळेला नक्कीच ऋषी म्हणतोय
की क्रिकेट ह्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. 4 धावा धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर. एस डीजे हमारी चोरियां चोरों से कम है. हॅलो हॅलो 6 चेंडूंचा खेळ 5 चेंडूंचा खेळ आहे. 9 धावा धावफलकावर नक्कीच येतात. शेवटचा चेंडू. शेबाज बॉलर शेबाज. शेवटचा चेंडू. सामना करतील मितेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांमध्ये समाधान. 2 धावसंख्या 2 वाढ. धावसंख्या झालेली 11. पहिल्या षटक संपलेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 11. कमॉन डीजे. सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 धड़कने छाती में जब दुबक जाती है. यस धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज यावेळेला गोलंदाज आहेत. नितेश असेल दुसरीकडे. संदेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. पहिल्या 6 चेंडू. हॅलो 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 अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय थोडासा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. कोलवा टप्प्याचा चेंडू टिचून मारा. पंचांचं बोट हवेत आहे. गडी बाद. बॅटची कडा असेल नसेल पंचांकडे दाद मागितली होती. गडी बाद होतोय संदेशच्या रूपानं. एस डीजे यस डीजे थांबवतोय. डीजे थांबवतोय. यस हॅलो चुप. आयोजक आपण या प्लीज. रिक्वेस्ट असेल आयोजक आपण यायचंय. डिसिजन पेंडिंग आहे अजून. हॅलो पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. थर्ड अंपायरचा डिसिजन चालू आहे इथे. पंचांशी वाद घालू नका. सगळ्यांना विनंती आहे.
यस नॉट आउट आहे. हॅलो IMV संघ हॅलो धावसंख्या झालेले 12. IMV संघ ह्यांच्याकडून या पूर्ण सामन्यांसाठी 5100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत हे करत आहेत, अभिनंदन करत आहेत. ओ हा पंच डेड बॉल. ओके डेड बॉल आहे. डेड बॉल घोषित केलेला आहे पंच महेश कुडू यांचा. हा 1.2 चेंडूंचा खेळ. यावेळेला पॉइंट रिजन मध्ये चेंडूला कापला गेलाय. सिंगल थोडस यावेळेला दुखापत नक्कीच असेल. मॅचच्या दिशेनं 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. कॉलिंग नव्हतं त्या कारणास्तव थोडीशी नक्कीच दुखापती. 14 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 1.3 चेंडूंचा खेळ आहे. संदेश हा खेळाडूच्या बॅटला सूर गवसला तर एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. संदेश म्हटलं ना तर मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं ना तितकंच ह्या खेळाडूला आपण पाहायला गेलं तर क्रिकेटसाठी उन्हाळे पावसाळे ह्या खेळाडूंना पाहिलं तितक्याच वेळ ह्या क्रिकेटसाठी दिलाय आणि त्या बळावर हा खेळाडू आपण पाहतोय. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण थोडस दुखापती होती. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ 24 चेंडूंचा खेळ असेल. अर्थातच 4 षटकांचा खेळ आतापर्यंत 15 धावा ह्या धावफलकावर आहेत. राईज 11 आहे. दुसरीकडे करण 11चा संघ आपण पाहतोय. लोअर फुल टचचा चेंडू यावेळेला सीमारेखा पार 4 धावांसाठी 1 बॉम्ब्स. येस डीजे थँक्यू डीजे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर. 11 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो. 19 धावा धावफलकावर आहेत. 2 सलामीर फलंदाज नितेश असेल संदेश असेल चांगली सुरुवात केली. संदेश आतापर्यंत थोडासा वेळ घेतोय. 19 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तौसिफ खोलवर टप्प्याचा चेंडू टिचून मारा. पंचांचा डिसिजन नॉट आउट. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 19 धावा ह्या धावफलकावर येतात. थोडीशी घाई करा प्लीज राईज 11 संघ.
येस डीजे. नक्कीच एकविराईचा या ठिकाणी उल्लेख केला जातोय. असं म्हटलं जातं ना, गोठ्यात गाई घरात आई, तो शिर्डीचा साई आणि आगरी कळ्यांच्या हृदयामध्ये वसते ती फक्त आणि फक्त त्या कारल्याची एकविराई. 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 19 धावा धाफाकावर येतात. स्वप्नील शेहबाज आहे नवीन गोलंदाज. शेहबाज अतिशय शानदार डिलिव्हरी, सेमीफायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि तो खेळाडू आहे. परंतु दुसरीकडे संदेश टिपलाय, जे संपलाय खेळ. संदेश यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय आणि नक्कीच अरुणदादा पाटील यांच्याकडून देखील प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. अर्णाला रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आणि क्रिकेटवर सातत्यानं प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व अर्थातच आपल्याला पाहायला मिळत आहे. अरुणदादा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असेल. धन्यवाद. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. शहबाज नाम तो सुना ही होगा और किरदाब भी देखा होगा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतो अष्टपैलू असा खेळाडू. 2 फायनल मधील लढत, एकीकडे रईज 11 आहे, दुसरीकडे करण 11चा संघ आपण पाहतो. अतिशय कडवी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धाफाकावर आहेत. आता येणाऱ्या 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 11 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचं मजल हे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज दुसरीकडे विपुल येतोय. विपुल ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. हा क्षमतावान खेळाडू आहे. त्या क्षमतावान खेळाडूला आता ह्या मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल. 19 धावा आतापर्यंत धाफाकावर येतात. दुसरीकडून शहबाज. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला प्रॉपर कनेक्ट आहे. जातोय चेंडू. पंचांचं डिसिजन काय आहे? षटकार आहे. यस नक्कीच. यस डीजे. बॉल. यस थँक्यू डीजे. षटकारानं धावफाक खोळलेलं जात आहे, फुळलेलं जात आहे. यस षटकार आहे. लगातारचे 3 चौकार, लगातारचे 3 षटकार, लगातारचे 3 गडीबाद. अर्णाला रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अर्थातच आरटीओ प्रतिनिधी अरुणदादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेट 100 रुपयाचं पारितोषिक. खेळाडूंना प्रोत्साहित केलं की जात आहे. खेळाडूंना खऱ्या अर्थाने क्रिकेट चाहता आहे. हा व्यक्ती असा आहे क्रिकेट चाहता आणि सातत्यानं जे मैदान त्या मैदानामध्ये एक बक्षिसाचं वर्षाव करणारा असं व्यक्तिमत्व अर्थातच आमचे अरुणदादा पाटील. आगरी स्ट्रायकर मगाशीच आपण पाहिली होती. 2 आठवड्या अगोदर मला वाटलं आगरी प्रीमियर लीग आणि त्या प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्याला पाहिलं होता. ऑनर होते. खोलवा टप्प्याचा चेंडू जणू काही मैदानाला गुदगुल्या करत जातोय की काय. हा खेळा चेंडू सिंगल धाव सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा धाफाकामध्ये ऍड. चांगलं बॅकअप आहे त्या कारणास्तव फलंदाजाला रोकावं लागतंय. नितेश असेल 7 चेंडू 14 धावांवर. दुसरीकडे विपुल हिला 2 चेंडू मध्ये 1 षटकार येतोय. चांगली फलंदाजी करतो आतापर्यंत विपुल. 27 धावा ह्या धाफाकावर आहेत. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं म्हणतात
की इंग्लंडचं हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे हे कधी बदलतील ह्याचा काही पत्ता लागत नसतो. या अगोदरचे सामने असेच काहीसे आपण पाहिले होते. या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सर्वाधिक जास्त धावा ह्याच संघाच्या नावावर आहेत, 71 धावा ह्या राईज 11 संघानं कुठल्या होत्या आजच्या दिवसामध्ये. असा एक संघ तर दुसरीकडे 2 हात उंचावून दुसरीकडून एक भल्या मोठ्या नागेश 11 सारख्या पराभूत करत संघाला येतं. दुसरीकडे किरण 11 संघ देखील म्हणतोय हम भी कम नाहीये, एक तेरी आहे तो एक मेरी आहे. आणि क्रिकेटचा खेळ आहे, एकाच्या हातात बॉल आहे, एकाच्या हातात बॅट आहे आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये हे स्वतःला सिद्ध करायचं, एकाला रोकायचं, एकाला टोकायचंय. कोण टोकतोय कोण रोखतोय ही येणारी कालवेळ दर्शवेल. परंतु शेहबाज आतापर्यंत पहिल्या चेंडू 5-9 धावा खर्ची पडत असताना आपण पाहतो. अतिशय शानदार डिलिव्हरी, अतिशय प्रभावित करणारी डिलिव्हरी हाताळतोय. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलं जात आहे. स्लोअर डिलिव्हरी, सिंगल धाव ही धावफलकामध्ये पाहायला मिळेल. अरमान असेल, शेहबाज सारखा खेळाडू असेल, ह्या खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ सातत्यानं आपण केलाय आणि ही लढत, ही कडवी लढत ही नक्कीच पाहायला मिळेल. एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष नाट्य, तुंबळ युद्ध हे सर्व काही पाहायला मिळेल. 18 चेंडूंचा खेळ, धावफलकावर हॅलो 29-29 ह्या धावा धावफलकावर येतात. दर रईस संघ नक्कीच थोडासा सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे. आता येणारे 6 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल? 6, 29 धावा पहिल्या 18 चेंडूंमध्ये येतात. आता येणारे 6 किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ते नक्कीच दर्शवतील. क्रिकेट हा खेळ तुम्हा मला अगदी वेड लावून ठेवले. ज्या खेळाने आज आपल्याला लाखोंचा मित्रपरिवार दिला ना, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळाने आज आपण पाहायला गेलं तर एक ओळख निर्माण करून दिले, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आज आपण पाहतोय, ऐकतोय. MH48 RTO बॉईज चषक यावेळेला पंच म्हणतात कुडू सर, नाही थोडासा वेळ घेतला जातोय. चुकी देखील खरं तर माणसाच्या हातानूच घडत असते. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पंचांचा निर्णय आउट. गडी बाद होता मितेशच्या रूपाने. पुढचा खेळाडू कासिफ नवीन फलंदाज मैदानात उतरतो कासिफच्या रूपाने. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 3.1 चेंडूंचा खेळ, 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्वामी विवेकानंदजी नेहमी म्हणतात ना की कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नसतं. शेवटपर्यंत जो प्रयत्न करतो तो मात्र नक्कीच यशस्वी होत असतो. आता शेवटपर्यंत प्रयत्न करावा लागेल. आता घराला केतन घरात नक्कीच डीबीएनच्या माध्यमातून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलंय हे देखील दर्शवलं जात आहे. लॉंगॉनच्या दिशेनं आपण पाहतोय 1 खेळाडू, ऑनसाईडच्या दिशेनं 2 खेळाडू, ऑफसाईडच्या दिशेनं आपल्याला डावकारू फलंदाज आहे आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील लगावलं जात आहे. किरण 11चा संघ आहे. दुसरीकडे आपण पाहतोय राईज 11चा संघ. धावफलकावर आतापर्यंत 29 धावा. स्वप्नील पहिल्या 2 चेंडूंचा खेळ,
निर्धाव चेंडू येतात. तर करण 11 विरोधामध्ये रईस 11चा संघ आपण पाहतोय. 29-29 धावेंवर आतापर्यंत रोख लगावलेली पाहायला मिळते. चांगलं षटक, चांगला मारा, भेदक मारा, कंजूस मारा, हे सर्व काही दर्शवतोय. आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला ऑनसाइडच्या दिशेनं. मिड विकेट रिजन मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता येणारे तीन चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 3 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजा असेल ते नक्कीच दर्शवेल. आतापर्यंत 30 आहेत. विपुल फ्लाइंग स्टार्ट आहे. चांगली सुरुवात आहे. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में. अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. हे स्वप्न पाहिलंय. आज आपण पाहायला गेलं तर MH48 RTO बॉईज ही स्पर्धा, ही चमचमती ट्रॉफी पटकावण्यासाठी हे पाहिलेले स्वप्न कोणाच्या नावी राहील. 2 संघ आहेत. एकीकडे करण 11 पाहतोय, तो दुसरीकडे रईस 11चा संघ आहे. विरार मोटर्स रईस 11. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. आता येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 3 चेंडू किती धावांपर्यंत जाण्याचा मजल. करण 11 चला प्लीज घाई करा. कुडू सर, वेळ जास्त दवडला जातोय. पुन्हा एकदा प्रयत्न यावेळेला उंच आहे, हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. टिपला जातोय झेल. संपलाय खेळ. गडी नंबर 3 बाद. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खंडू, आपण थोडीशी घाई करा. खंडू चला प्लीज. उशीर होतोय. अजून सेकंड इनिंग देखील बाकी आहे. थोडीशी घाई करा खंडू प्लीज. यस, थँक्यू. स्वप्नील आहेत. आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. 2 धावा फक्त आणि धावफलकावर येत आहेत. अतिशय शानदार डिलिव्हरी. प्रॉपर मारा, टिचून मारा, व्हेरिएशन, हे सर्व काही दर्शवलं जात आहे. नेत्रदीपक भेदक मारा आहे. 30 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील येणारे 2 चेंडू मध्ये किती धावा लगावल्या जातील. खंडू, नवीन फलंदाज, टिचून मारा करण्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने. यावेळेला फक्त दिशा दिली गेली. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. तिसरी घेण्याचा प्रयत्न असेल का. 2 धावेंवर रोखवला जात आहे. 32 धावा हे धावफलकावर आहेत. दुसरीकडून स्वप्नीला स्वतःला म्हणतोय की अरे खुमिया भी मुझमे, खामिया भी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे. अतिशय शानदार मारा. शेवटचा षटक. धावेंना रोख लगावलाय संपूर्णतः. पहिल्या 18 चेंडूंमध्ये 30 धावा होत्या. शेवटच्या षटकामध्ये 4 धावेंचे कंजूस मारा. अतिशय शानदार. 5 धावा आल्या. 34 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24-24-35 हे इक्वेशन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात डीजे निजाई यांना एक सुमधुर संगीत आणि येतोय मॅचच्या दिशेने. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. IME 11 या संघांना विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे आणि आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. IME 11 संघाचे सर्व खेळाडू IME 11 संघाचे सर्व खेळाडू रंगमंचावर यायचं आहे. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तुम्ही ह्या स्पर्धेत आलात
स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक 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 अभिनंदन. अशाच प्रकारे खेळाडूची शोभा वाढवत राहा, खेळाडूंना प्रोत्साहन देत राहा. कम ऑन डीजे. संघाचा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाला मेडल देऊन हा सन्मान, गोल्ड मेडल आणि ते एक आठवणीत राहणारे असे क्षण हे आपण टिपले जातात. DBN लाईव्हच्या माध्यमातून देखील येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा हा गोड सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. सलीम भाई यांच्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येतोय. अतिशय शानदार बहरदार अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडूचा हा गोड सत्कार MH48 RTO बॉईज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूचा हा मान सन्मान हा करण्यात येतोय. चला पंच, लेट्स प्ले. येस डीजे, थँक्यू. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला ही म्युझिक नक्कीच द्या. वेळ आहे. फर्स्ट इनिंग आतापर्यंत आपण पाहिली, नाण्याची एक बाजू पाहिली, आता दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. सामन्याला सुरुवात, लेट्स प्लेचा इशारा, पहिला चेंडू टिचून मारा, सबमरीन डिलिव्हरी, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, येस नो येस नेचा कॉल, परंतु 2 धावा धावफलकामध्ये सहज आणि सुखरूपरित्या या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक 35 धावेंचं आव्हान धावफलकावर पाहायला मिळतं. 24-35 हे लक्ष धावफलकावर आपण पाहतोय. ह्या स्पर्धेमध्ये एक मोलाची आणि एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले असे देणगीदार आपण पाहतोय. त्यामध्ये तौफिक भाई शेख यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम द्वितीय क्रमांकाचं मालकीवीर चषक आपण पाहतोय. त्यानंतर नागेश दादा घरात यांच्याकडून हे एक मैदान आपल्याला पाहायला मिळतात. एक ऐतिहासिक मैदान सामनावीर चषक ज्यांच्या माध्यमातून राहिले असे अभय शुक्ला साहेब, मालिकावीर बॅट सचिन भोईर साहेब असतील. त्यानंतर आयोजक संघाला टी शर्ट सलमान खान भाई साहेब असतील. त्यानंतर आपण पाहतोय ह्या स्पर्धेसाठी 5 संघांना मेडल युसुफ भाई खान असतील. रईस शेख यांच्या माध्यमातून देखील पाणी कोल्ड्रिंक्स हे स्पॉन्सर केलं होतं. अयांश पाटील साहेब यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज चषक आपण पाहिला. समृद्धी राडे यांच्याकडून क्षेत्ररक्षक चषक आपल्याला पाहायला मिळतात. दिलीप भाई गुप्ता यांच्याकडून आपण पाहायला गेलं तर मालिकावीर ह्या स्पर्धेसाठी बॉल हे स्पॉन्सर केले होते. त्यानंतर कुमार नैतिक भुवड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गोल्ड मेडल 3 चेंडू 7 धावा.
यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर गोल्ड मेडल ह्या स्पर्धेसाठी स्मरणिका भुवाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. उपविजेत्या संघासाठी सिल्वर मेडल आणि सलमानभाई शेख यांच्याकडून मालिकावीर स्टंप ह्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर एक आयोजन त्यामध्ये नागेश दादा यांच्या माध्यमातून ही संकल्पना ही राबविण्यात आली आणि सोबतीनं रोशन राडे असतील, सलीम चारणीय असतील, अभय शुक्ला असतील, मंगेश जनर असेल, सोहिल शेख असेल, शाकीर शेख असेल, ह्या संपूर्ण आता टीमची तितकीच मोठी मदत आणि ही स्पर्धा गुण्यागोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळाली. ह्या स्पर्धेसाठी आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर असतील, ऋषिकेश आमचे जवळचे एक मित्र देखील आहेत आजच्या दिवसात, ह्यांना देखील आपण ऐकलं. आणि त्याचप्रमाणे संपूर्णतः ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. आमची DBNची टीम, टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून ही लाईव्ह थेट प्रेक्षेपण आज करत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 24-35 चे इक्वेशन धावफलकावर आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर येतात. चांगली सुरुवात आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 1 to go. प्रॉपर मारा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला साजेसा खेळ केला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा 9 धावा धावफलकावर आहेत. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. आसिफ शेख यांना नम्र विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. सन्माननीय आसिफ शेख यांना नम्र विनंती आहे की रंगमंचावर यायचं आहे. यस, धन्यवाद डीजे. आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. MH48 RTO बॉईज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा राबविण्यात आली आहे. संपूर्णतः आज वसई तालुका विभाग आणि हा विभाग आपण पाहतोय आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढणारी ही लढत रईस 11 विरोधामध्ये करण 11 हे 2 अंतिम फेरीतील संघ. अरमान मैदानाला आग लावतोय. क्या बात आहे. षटकार आणि सुरुवात दुसऱ्या षटकाची येतोय डीजे मॅनच्या दिशेने. धन्यवाद, थँक्यू डीजे. मान्यवरांचे या ठिकाणी मुख्य सत्कार. कॅमेरामॅन नक्कीच हे क्षणचित्र टिपले जातील. मान्यवरांच्या ठिकाणी शुभ सत्कार, गोड सत्कार हा करण्यात येतो. माईची शाळ स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आणि श्रीफळ वाढून या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान करण्यात येतोय. आलेल्या मान्यवरांचा प्रत्येकाचा आज आपण पाहायला गेलं तर MH48 RTO बॉईज ह्या ग्रुपच्या तर्फे प्रत्येकाचं गोड सत्कार, शुभ सत्कार आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं, ऐकलं आणि ह्या सर्व मान्यवरांना देखील आपण पाहिलं होतं. MH48 RTO बॉईज 2025 ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर प्रत्येकाचं तितकाच मोलाचा वाटा. त्यामध्ये अविवा ग्रुपचे मालक अत्यंत विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून राहिलं. एक मुख्य सत्कार झाला मंचावर. सूरज गुप्ता साहेब असतील, त्यानंतर कैलासवासी बालकृष्ण घरत यांच्या स्मरणार्थ दैविक घरत यांच्याकडून ह्या स्पर्धेसाठी आपण पाहायला गेलं तर एक मोलाची रक्कम होती. यावेळेला काय जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावांसाठी. नागेश दादा असतील, नागेश दादा घरात आपण सातत्याने ह्या खेळाडूला पाहतोय. क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहता, मग अंडरम बॉक्स क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, ह्या खेळाडूला आपण सातत्यानं
आणि हा एक गोड असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर हे मैदान उपलब्ध करून दिले आणि ही स्पर्धा एक आगळी वेगळी योजना ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. रियॉन फर्नांडिस यांच्याकडून देखील एक आर्थिक मदत, सर्वेश म्हात्रे, दियाश मटेरियल यांच्याकडून देखील एक आर्थिक मदत, सुजाता संजय घरत यांच्या स्मरणार्थ विपुल घरत यांच्याकडून देखील आर्थिक मदत आहे. अजीव पाटील यांच्याकडून देखील एक आर्थिक मदत आपल्याला ह्या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. अरमान दुसरीकडे ह्यावेळेला धावचीची झेलची संधी आहे. टिपलाय झेल अरमान ह्या खेळाडूचा यावेळेला संपलाय खेळ, परंतु आपण डीजेच्या दिशेने नव्हे तर नक्कीच मान्यवरांचा डीजे थँक्यू मान्यवरांचा या ठिकाणी प्रत्येकाचा विशेष सत्कार आपला इंडिव्हिज्युअली ह्या मैदानामध्ये आपण पाहायला मिळाला. ह्या रंगमंचामध्ये हा ह्या स्पर्धेसाठी अजीव पाटील साहेब यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी एक आर्थिक मदत, अमित गुप्ता लॉयर मोटर मालक यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी एक आर्थिक मदत, धीरेंद्र कुमार जिजा यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत, मिथिलेश कुमार यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी एक आर्थिक मदत, त्यानंतर शरद जळगावकर यांच्याकडून देखील ह्या स्पर्धेसाठी एक मुळाची मदत राहिली. आणि ह्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद. आणि ही स्पर्धा ह्या सर्वांच्या वतीनं गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं. IMV यांच्या माध्यमातून देखील यासाठी तितकीच एक मोलाची मदत राहिले आणि ही स्पर्धा आपण पाहायला मिळते एक अंतिम क्षणामध्ये, शेवटच्या क्षणामध्ये येत असताना पाहायला मिळतंय. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे विरार मोटर्स अर्थातच रईस 11चा संघ आहे, दुसरीकडे 11 हा संघ आपण पाहतोय. 21 धावा 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. दुपारच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर अनेक मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सत्कार आपण पाहतोय. इक्वेशन मॅचचा आतापर्यंत 21 धावा ह्या धावफलकावर 21-35 इक्वेशन धावफलकावर आपण नक्कीच पाहतोय. एक माफक आव्हान धावफलकावर आहे, परंतु दुसरीकडून ह्या धाव्यांना रोखा लगावण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज आहे. अतिशय शानदार एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने चाक चतुरी केली जात आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड, दुसरीचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सक्सेस राहिलाय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही आपण पाहतोय. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर येतात. 2.1 चेंडूंचा खेळ, 23 धावा धावफलकावर आहेत. दुसरीकडून शेहबाज आहे, 5 चेंडू 10 धाव्यांवर खेळतोय. पाचच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे आणि हा शेहबाज खरं तर एक संकट मोचक म्हणून करेन 11 संघासाठी सातत्यानं पाहतोय. असे एक खेळाडू आहे. दुसरीकडे तौफीक ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्काने निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने नक्कीच थोडा असेल, थोडासा दबाव असेल. यावेळेला काय प्रॉपर टायमिंग असेल का? क्षेत्ररक्षक येतोय परंतु जातोय चेंडू यावेळेला क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत सीमारेखा पार 4 धावेंसाठी. बोले 10-8 से क्वेश्चन है. कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया बनना चाहे आपके जैसा.
आणि हा प्रयत्न आहे, हा प्रयत्न आतापर्यंत त्या प्रकारचा राहिलाय. शहबाज ज्या प्रकारचा खेळ दर्शवतोय, अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो, क्रिकेटची रणनीती आहे, त्या रणनीतीला साजेसा खेळ करणं प्रेम आहे. म्हणजे म्हणताना कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व असतो, कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहेत. आम्हाला त्या घरातील ट्रॉफींचा गर्व. आणि हाच तो खेळ, ह्याच खेळाने आज संपूर्णतः अगदी भारतमय वर्षाला वेळ लावून ठेवलंय. तो खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. हा आज आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. आणि ह्या स्पर्धेमधील 2 धुरंधर संघ आता अंतिम फेरीमध्ये आहेत. एकीकडे राईज 11 विरार मोटर्सचा संघ आहे, दुसरीकडे करण 11चा संघ आहे. 6-3 हे इक्वेशन आहे. थोडीशी घाई करा प्लीज. प्राइस डिस्ट्रीब्युशन देखील बाकी आहे. 1 शॉट होती का? पंच 6-4चं इक्वेशन 1 शॉट होती. येस थँक्यू विपुल, आम्हाला माहित नव्हतं. यावेळेला काय पंचांचा हात, 2 हात एका लाईन मध्ये, अर्थातच अतिरिक्त धाव. ही धाव फलकात ऍड. पाच 2चं इक्वेशन आहे. सामन्याचं पारडं थोडंसं एकतर्फ ढकललं जातं. अटॅकिंग फील्ड हे सर्व काही लगावलं जात आहे. ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये चमचमती हुई ट्रॉफी चाहिए. आणि ह्या ट्रॉफीसाठी हा प्रयत्न आहे, ट्रॉफीसाठी अट्टहास आहे. विपुल थोडासा फंबल, परंतु सिंगल धाव. ही धाव फलकामध्ये ऍड. आता 4-1 आहे. 4-1 सामना फिनिश होईल. सामना काय घडेल, काय बिघडेल, ती येणारी काय वेळ, परंतु दोन्ही संघानं अतिशय प्रभावित खेळ होता. अतिशय प्रभावित खेळ. सामना फिनिश होईल का, सामना खल्लास केला जाईल का? यावेळेला उंच आहे, हवेत आहे, ढेल टिपला जातोय, थोडासा जमिनीला दान केला. सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. MH48 RTO बॉयज 2025 चा विजेता संघ. टीम नेम करण 11. हॅलो हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे की ताबडतोब मंचाजवळ यायचं आहे बक्षीस समारंभासाठी. सर्व खेळाडूंना विनंती आहे की ताबडतोब रंगमंचाजवळ यायचं आहे.